खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख मान्य श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा। पाहुयात नेमके काय बोललेत। जे पदाधिकारी करणार आहेत, जे या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत, त्यांनी मनोगत व्यक्त करण्याच्या अगोदर उद्धव साहेब ठाकरे तरी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, दोन्ही हात उंचावून विश्वास देऊयात। पुन्हा एकदा खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात आदित्य साहेबांना विश्वास देऊया की आमदार म्हणून बाबाजी काळे यांना आपण पाठवूया। एकदा जोरदार काळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय आदित्यजी उद्धव साहेब ठाकरे। जय महाराष्ट्र। काय प्रचार करायची गरज आहे का? आमदार दिला आमदार। चला मग पुढच्या सभेला निघतो मी, विजयाच्या मेळाव्याला येतो। खऱ्या अर्थाने घेऊन आनंद होत आहे। हवा जरी थंड होत असली तरी वातावरण तापलेलं आहे। आणि अतुलजी, सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की आपण मनापासून पाठिंबा दिलेला आहे। पुढे सोबत आपल्याला काम करायचं आहे आणि बाबाजी काळेजी आपले आमदार झाल्यानंतर या मतदारसंघात आपल्याला जे काम करायचं आहे ते आपण सर्वांनी ठरवून ठेवलेलं आहे की चांगलं काम, जनतेची सेवा। जसं ते सांगत होते की तुम्ही जेव्हा फोन कराल तेव्हा तुम्ही फोन करायची पण गरज नाहीये, गावोगावी येणार आहेत आणि विनम्रपणे आपलं काम करत राहणार आहेत। पण मुंबई पुणे जेव्हा सहसा माझा नेहमी प्रवास होत असतो तेव्हा मला खंत एकच गोष्टीची होते की ह्या जिल्ह्यामध्ये वेदांत फॉक्सकॉन हा जो प्रकल्प आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो, इथेच तळेगाव मध्ये येणार होता। राहू दे बसू दे मॅम, बसा। वेदांत फॉक्सकॉन जो प्रकल्प आपण आणण्याचा प्रयत्न करत होतो, तोच प्रकल्प ह्या गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं होतं की भाजपाने, एकनाथ शिंदेनी उचलला आणि नेला गुजरातला। बरोबर आहे, गद्दार। 50 खोके त्यांना मिळाले, तुम्हाला काय मिळालं? धोके। आणि हेच मी गेले 2 वर्ष सगळीकडे सांगत आलो। तळेगाव मध्ये आपण मोर्चा देखील काढला होता। खरं तर माझा इंडिया न्यूज खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ।